नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वजाबाकीची ट्रिक पाहणार आहोत। चला तर मग अभ्यासूया। तर बघा, वजाबाकी करत असताना आपण नेहमी उजव्या बाजूने वजाबाकी करतो, परंतु ह्या ट्रिक मध्ये आपण डाव्या बाजूने वजाबाकी करणार आहोत। आता बघा, 6च्या खाली कोणतीही संख्या नाही, त्यामुळे 6चा 6 तसाच लिहून घ्यायचा। त्यानंतर 2तून 4 जात नाहीत, म्हणून 4तून 2 गेले, किती उरले 2। 7तून 5 गेले, किती उरले 2। 3तून 2 गेला, किती उरला 1। आता या ठिकाणी आपण 4तून 2 घालवले, त्याच्यावरती आपण छोटीशी रेष मारून घ्यायची आहे। आता ह्या दोन संख्यांचा एक गट झाला आणि ह्या दोन संख्यांचा एक गट झाला। 62 म्हणजेच काय आहे तर 60 अधिक 2 आहे। 62 म्हणजे काय आहे तर 60 अधिक 2 आहे। आता आपल्याला ह्या 60 मधून 2 वजा करायचे आहे। 60 मधून 2 गेले, किती उरणार 58 आणि हा 21 तसाच लिहायचा। म्हणजे ह्या वजाबाकीचं उत्तर काय आहे तर 5821 हे उत्तर आहे। ही पहिली वजाबाकी झाली। आता दुसरी वजाबाकी पाहूया। बघा काय आहे इथे 6431 वजा 3228 अशी संख्या आहे। आपण 6 मधून 3 गेले, किती उरले 3। 4 मधून 2 गेले, किती उरले 2। 3 मधून 2 गेले, किती उरले 1। आता 1 मधून 8 जात नाहीत, म्हणून 8 मधून 1 गेला, किती उरला तर 7 उरला। आता नेहमीप्रमाणे 2-2 संख्यांचा गट करायचा, त्यामुळे ह्या दोन संख्यांचा गट आला, ह्या दोन संख्यांचा गट आला। ह्या खालच्या संख्येतून वरची संख्या वजा केली, म्हणून इथे डोक्यावर छोटीशी रेष मारली। आता ह्या संख्या आपल्याला अशाच लिहायच्या आहेत, कारण यांची सरळ वजाबाकी झालेली आहे। परंतु या संख्यांमध्ये काय करायचं तर ही जी 17 आहे, ही 17 म्हणजे 10 अधिक 7 आहे। मग आता आपल्याला या ठिकाणी 10 वजा 7 करायचं आहे। मग किती आलं तर 3 आलं, म्हणजे हे ह्या वजाबाकीचं काय आहे तर उत्तर आहे। आता पुढील संख्या काय आहे तर बघा 7892 वजा 2433 अशी संख्या आहे। तर आपल्याला ह्याची वजाबाकी करायची आहे। त्या अगोदर जर वजाबाकीची ट्रिक तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। बघा या ठिकाणी 7 वजा 2 करायचे आहेत आपल्याला। 7 वजा 2 केले, किती उरले 5। 8 वजा 4 केले, किती झाले 4 झाले। 8तून 4 गेले 4, 9तून 3 गेले, किती उरले तर 6 उरले। आता 2तून 3 जातात का तर नाही, 3तून 2 गेला, किती उरला 1। 1च्या वरती छोटी रेष मारायची। ह्या दोन संख्यांचा गट झाला, ह्या दोन संख्यांचा गट झाला। या संख्या अशाच लिहून घ्यायच्या। पुढची संख्या आहे 60 अधिक 1, मग आपल्याला 60 मधून ही 61 संख्या आहे, ही काय धरायची आपण 60 धरायची आणि त्याच्यातून ही एक काय करायची वजा करायची। म्हणजे 60 वजा 1 किती झालं तर 59, म्हणजे हे या वजाबाकीचं उत्तर आहे। पुढे बघा 782 वजा 391 अशी संख्या आहे। 7 वजा 3 केले, किती उरले तर 4 उरले। 8तून 9 जात नाहीत, म्हणून 9तून 8 घालवला, 1 उरला। 1च्या वरती छोटी रेष मारली, 2तून 1 गेला 1। या दोन संख्यांचा गट झाला, ही एक संख्या। आता ह्या 40 मधून आपल्याला 1 वजा करायचा आहे। 41 म्हणजे 40, 40 मधून 1 वजा केला, किती आले 39 आले। आणि हा 1 म्हणजे वजाबाकीचं उत्तर काय आलं तर 391। आता पुढची संख्या 4362 वजा 71 आहे। आता इथे 43च्या खाली कोणतीही संख्या नाही, त्यामुळे 43 आहेत असे लिहून घ्यायचे। 6 मधून 7 जातात का नाही, तर 7 मधून ती उरला 1। इथे वरती छोटी रेष मारून घ्यायची। 2तून 1 गेला 1। आता आपल्याला ह्या दोन संख्यांचा गट करावा लागेल। या दोन संख्यांचा गट, कारण ह्या 1च्या बरोबरीने आपल्याला एक संख्या घ्यावी लागेल, त्यामुळे ह्या दोन संख्यांचा गट करावा लागेल। 4 आहे तसा लिहायचा आहे, हा 1 आहे तसा लिहायचा आहे, शेवटचा 1। आता ह्या 31 मध्ये आपल्याला 31 म्हणजेच काय तर 30 वजा 1 करायचा। मग किती येणार तर 30 वजा 1
29 येणार. म्हणजे काय आलं उत्तर, तर 4291. आता बघा ह्या वजाबाकीमध्ये आपल्याला 4227 वजा 445 अशी संख्या आहे. 4च्या खाली कोणताही नंबर नाहीये, त्याच्यामुळे तिथे 4चा 4 आहे तसा लिहायचा. 2तून 4 जातात का, तर नाही. मग 4तून 2 गेले, किती उरले, 2. इथे 4तून 2 गेले, किती उरले, 2. आणि 7तून 5 गेले, किती उरले, 2. आता या ठिकाणी ह्या दोन संख्या खालच्या संख्येतून वजा केलेल्या आहे, त्याच्यावरती छोटी रेष मारून घेतली. आता बघा अगोदर ह्या दोन संख्यांचा गट करून घेऊ. 40 वजा 2, 42 आहेत ना हे. मग 40 वजा 2 केले, किती उरले, 38. हे आहे तसे लिहून घेऊया. या 2च्या वरती छोटी रेष आहे. आता या दोन संख्यांचा एक गट करूया. या दोन संख्यांचा एक गट करूया म्हणजे 80 वजा किती येणार, तर 80 वजा 2 येणार. मग 80 वजा 2 किती येणार, तर 78 येणार आणि 2. म्हणजे या वजाबाकीचं उत्तर काय आलं, तर 3782. तर अशा पद्धतीने आपण सराव करूया आणि सराव केल्यानंतर आपल्याला ती वजाबाकी अतिशय छान पद्धतीने पटकन एक युनिक पद्धतीने सोडवता येऊ शकते, की जी पद्धत तुम्ही अगोदर कधीही शाळेमध्ये शिकलेला नाही. आता बघा इथे अजून एक संख्या मी दिलेली आहे, 6284 वजा 5568. 6 मधून 5 गेला, किती उरला, 1. 2तून 5 जात नाहीत, 5तून 2 गेले, किती उरले, 3. 8तून 6 गेले, किती उरले, 2. 4तून 8 जातात का, नाही. म्हणून 8तून 4 गेले, किती उरले, 4. आता ह्या दोन संख्यांचा गट, ह्या दोन संख्यांचा गट. या संख्येच्या वरती एक छोटी रेष आणि ह्या खालच्या संख्येतून वरची संख्या घालवली, त्याच्यामुळे याच्यावरती एक छोटी रेष. 13 आणि 24. आता 13 म्हणजेच काय आहे, तर 10 वजा आपल्याला 3 करायचं आहे. 10 वजा 3. 10 वजा 3 किती होणार, तर 7 होणार. आणि इथे 24, मग 24 मधून 24 पैकी 20 वजा 4 करायचे आहे. मग किती येणार, तर 20 वजा 4 16. किती आलं उत्तर, 716. या वजाबाकीचं उत्तर आलं 716.